तशेंच आयज उलोवपाचें कारण म्हटल्यार कित्याक हांव दुसरे कडेन पावल्लो आसा, तुमकांय खबर आसा, आनी प्रत्येक जाण आयज नशिबान आमी हांगसर पावल्या, देवतेन आमकां हांगसर हाडल्या, तुमी सगळे जाण आमी हांगसर येयल्या हे नशिबान येयल्ले आसा. प्रत्येक विधिलिखीत गोश्टी आसता आनी विधिलिखतान आमी हांगसर पावता आनी करता करिता आसा ती देवती आसा आनी देव आसा. फुडें संवसारान कितें जातलें देवाक खबर आसा आनी देवतेक खबर आसा. पूण जें लिखीत आसा तें जातलेंच, पूण लिखीत आसा तें आमचे कडच्यान घडोवचें न्हू आनी आमकां कितें करूंक लावचें न्हू. इतकेंच सांगता, घावा बरोबर रावचें, सगळ्यांनी बरोबर रावया. आनी परत सांगता, देवती आवय आसा, प्रत्येकाची आवय आसा, जाल्यार आवयन प्रत्येकाक भुरग्यांक शिकोवचें आनी शिक्षण दिवचें. कितें आहा पळय, रावचें जाल्यार घावा बरोबर रावचें. विचार करा, घावा बरोबर रावपाचें का कोणा बरोबर रावपा, देवते बरोबर रावपाचें का कोणा बरोबर रावपाचें, विचार करा. कोण ना लोक तरी हांव आतां मुद्दाम सांगता, हे आमी फाटीं सरचे ना आनी आमी भिवचेंय ना. आमी कितेंय करपाक फाटीं ना आनी फाटीं सरचें ना. आमचे कडेन जायना आमकां हें करतले, आमकां हें सोंपयतले. तुमी आसा ते मिडिएटर आसा, म्हणजे देवा फाटल्यान आसता पळय एक मनीस आसता, तें सांगपा खातीर आसता. पूण त्या सांगपी मनीस म्हणीत आपूण देवतेक जाय तें करूं शकता, आपूण हें करतलो आनी तें करतलो जाल्यार चुकीची गोश्ट आसा, ती करचें न्हू. आयज हें सांगपाची गोश्ट म्हटल्यार हें आसता. हाचेर हांव सांगता, म्हाका सांगपा आसलेलें पूण हांव देवते फुड्यान सांगपा आसलेलो म्हणून आयज ही स्टेज मेळ्ळ्या. पूण ह्या स्टेजी वयल्यान हांव एक तुमच्या सगळ्यांच्या माध्यमाच्यान एक सांगपाक सोदता आनी एक शिकवण आनी एक तांकां एक लक्षण दिवंक सोदता आनी तेंच्यांनी विचार करचो आमी कित्याक सांगता तें. पूण परत एकदां तुमचे सगळे कलाकारांचे मनाच्यान हांव अभिनंदन करतां आनी तुमकां परत देवते कडेन मागता, तुमकां सगळ्यांक बरें आरोग्य आयुश्य दिवचें आनी तुमचे कलेक वाव मेळचो आनी सगळ्या गोंयान न्हू गोंया भायर तुमची कला पावची आनी सगळ्यांनी दर वर्सा एकठांय येवचें आनी अशेंच तुमी तुमची कला फुडें व्हरची. इतकेंच मागता देवते कडेन. नमस्कार. धन्यवाद श्री शैलेंद्र पणजीकर. आम्ही कधी कधी म्हणतो मी पणजीला जाऊन येतो, पण पणजीला जाऊन येतो हे म्हणण्यास मला फक्त 6 ते 10 सेकंद लागतात, पण पणजीला जाऊन येण्यास कमीत कमी आमचा अर्धा दिवस वाया जातो. त्याचप्रमाणे आजचा हा कार्यक्रम इथे आम्ही आयोजित केला होता त्याला जरासा उशीर झाला, कारण प्रत्येकाची कामे ही असतातच आणि त्यामधून माणूसच जर चुकत नसला तर मग पुढचं काय. आणि त्याबद्दल शैलेंद्रांनी या मनात काही घ्यायचे नाही. मी विनंती करतो, आजचे एक खास निमंत्रित श्री रोहिदास नाईक सर जे मुख्याध्यापक आहेत ते इथं आमच्यामध्ये आहे की त्यांनी आजच्या या कार्यक्रमास धरून आपण व्यक्त व्हावे. उपस्थित सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम मी हे संमेलन आयोजित केल्याबद्दल गेली 2 वर्षांना यंदा हे 3रं वर्ष मी असतो, श्री ज्ञानेश्वर नाईक आणि त्याचे सहकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि तसंच मला इथे एक मानाचं स्थान दिल्याबद्दल मी त्यांना धन्यवादही देतो. ऐनवेळी मला इथं बसायला सांगितलं, त्यामुळं काय बोलावं ते बोलण्यासाठी काहीतरी विषय पाहिजे, त्याची तयारी अगोदर करता येते. ऐनवेळी बसल्यानंतर काय बोलावं, तरीसुद्धा मला वाटतं ते काही गोष्टी मी जाणवतो, मला जाणवल्या जातात त्या मी बोलतो. की शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाला उपस्थिती कमी असते, नेहमीच बघतो उपस्थिती खरीच कमी असते. मग मी बोलत होतो एक मित्र सदानंदबरोबर, ही जर भजनी स्पर्धा असते ना तर इथं बसायला जागाच मिळाली नसती. ही मानसिकता आहे. शास्त्रीय संगीत शिकलेले कलाकारसुद्धा फक्त भजनं करतात. आता त्याला काहीतरी कारणं असतील, कदाचित मानधन मिळतं हे एक त्याचं कारण असू शकतं. कारण शास्त्रीय संगीताला कार्यक्रम करायला तसे जास्त मानधन मिळत नाही, लोक बोलवतही नाही. आजच्या कार्यक्रमाचे जर कलाकार जर बघितले तसे ते काही फार मोठे प्रसिद्ध कलाकार आहेत अशातला भाग नाही. तरीसुद्धा श्री ज्ञानेश्वर नाईक त्याच्या ओळखीचे जे काही
मान्यवर कलाकार आहेत त्यांना इथं ते बोलवतात, त्यांना संधी दिली जाते. पण कधीकधी इतर मोठ्या संमेलनामध्ये त्यांना भाग घेता येत नाही, त्यांना मिळत नाही, संधी मिळत नाही. तरी ह्याला एक उपाय आहे की आम्ही जे शास्त्रीय संगीताचे कलाकार जे लोक आहेत, ज्यांना हे शास्त्रीय संगीत आवडतं, त्यांनी स्वतःहून आपल्याबरोबरच्या कलाकारांना पुढं घेऊन ज्ञानेश्वर नाईकांनी आज जसा कार्यक्रम आयोजित केला तसे कार्यक्रम आयोजित करावेत. त्यामुळं कलाकारांना आपली कला पेश करायला, म्हणजे शास्त्रीय संगीताची कला पेश करायला संधी मिळेल, मानधनाची अपेक्षा न करता. दुसरं एक म्हणजे विषय आला म्हणून मी संगीताचा थोडक्यात मला जे वाटतं ते सांगतो. हे शास्त्रीय संगीत, शास्त्र म्हणजे नियम, त्यामध्ये नियम आहेत. जे काही भजनामध्ये आपण गाता गाता काही ह्या बाजूला त्या बाजूला जाऊ शकतो, ते शास्त्रीय संगीतामध्ये होत नाही. तर ठरलेला जो नियम आहे तो नियम पाळूनच, म्हणजे शास्त्र पाळूनच त्याला ते गावं लागतं किंवा वाजवावं लागतं. हे शास्त्रीय संगीत निर्माण कसं झालं, मी जर काही 1000 वर्षापूर्वी जर गेलो तेव्हा हे आताचं सारखं शास्त्रीय संगीत होतं का? तरीसुद्धा पूर्वीच्या लोकांनी आपापल्या परीनं काही संगीत निर्माण केलं, जी त्यांना जमेल तसं गायचं, जमेल तसं वाजवायचं, त्यातून जे आवाज येतात ते संगीत म्हणून वापरायचं मनोरंजनासाठी. म्हणून हळूहळू हे जे ज्याला लोकसंगीत म्हटलं जातं ते लोकसंगीत, त्याला काही नियम आले, ह्या लोकसंगीताला नियम आले आणि त्यातूनच मग हे शास्त्रीय संगीत निर्माण झालं. आपल्याकडे घुमटं वाजवली जातात, शमेळ वाजवले जातात, शिगम्यात तासा किंवा ढोल वाजवला जातो आणि ते कोणीही वाजवतो, कोणीही शिकतो, तरीसुद्धा त्याला नियम आहेत. म्हणजे सुरुवातीला जे कसा वाजवलं किंवा गायलं जातं, तरी नंतर हळूहळू त्याला नियम केले जातात आणि मग त्यातून मग हे शास्त्र बनतं. तर म्हणजे माझ्या कल्पनेप्रमाणे मी जे काही वाचलं, त्याचं काही शिक्षण घेतलं, त्यातून मला जे जाणवलं ते मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी परत एकदा श्री ज्ञानेश्वर नाईक आणि त्याचे सहकारी यांना मला इथं बोलायची संधी दिल्याबद्दल मनापासून त्याचे मी आभार मानतो. धन्यवाद सर. आणि आजचे आमचे खास आमंत्रित श्री धर्मानंद गोलतकर सर हे इथं आता व्यक्त होत आहेत. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्री देवेंद्र दोरगेला नमस्कार करतो. रसिक हो, व्यासपीठावर जे उपस्थित आहेत ते गावचे सरपंच शैलेंद्र पणजीकर, प्राध्यापक नामदेव नाईक, माझे मित्र चांगले माझे चांगले मित्र, तसेच श्रीयुत महाले आणि आपले ज्ञानेश्वर नाईक जे गायक, ते आले माझ्याकडे त्या दिवशी, म्हणाले संगीत संमेलन आहे, याल का? म्हटलं का नाही येणार, मी जरूर येईन. सांगायची गोष्ट अशी की सर्व ठिकाणी असे कार्यक्रम आयोजित केले जातात, परंतु उपस्थितीबाबतीत थोडीशी खंत व्यक्त केली जाते. ती खरीही आहे, त्यात काही शंका नाही. परंतु हे आता उपस्थितीबद्दल काय करायचं ह्यावर आपला एक दृष्टिकोन असावा, किंवा आपण एक काहीतरी निश्चितपणे ठरवायला पाहिजे. आज गावोगावी संगीत विद्यालये चालू आहेत. शिक्षक आपल्या परीनं कसे का असे ना, शास्त्रीय संगीताचंच धडे, संगीताचंच वर्ग आहेत असं नाही, सुगम संगीताचे आहेत. आपल्या गावण्यामध्ये लाडू महाराजांचे, लाडू मास्तरांचे कितीतरी त्यांचे मुलगे आहेत आणि त्यांचे कितीतरी शिष्य. खुद्द आमचे रविदास नाईक, ते माझे गुरुबंधू लागतात, कारण माडी गुरुजींकडे आम्ही शिकलो.
असे काही अनेक बुजुर्ग आणि अनुभवी असे शिक्षक गावोगावी आहेत. तर अशा गुरुजनांकडे काही विद्यार्थी शिकतात. माझं मत असं आहे की मी उपस्थितीबद्दल बोलतो बरं का. माझं मत असं आहे की त्यांनी एक 10 मुलांचा गट निर्माण करावा. 10 विद्यार्थी त्यांच्याकडे असतील तर त्यांना बंधनकारक करावं अशी संगीत संमेलनं ऐकण्यासाठी किंवा उपस्थिती लावण्यासाठी. आणि त्याचं कारण असं आहे की ज्यावेळी ते इथं समोर बसतील, दुसरा गाय जो काय गातो त्यातलं काय तथ्य काय सत्य, हे आपण कुठं आहोत, आपल्याला काय काय साधायला पाहिजे, आपल्याला काय काय करावं लागेल, या सगळ्या गोष्टींचं आकलन त्यांना मुळातच आपोआप होतं. आणि म्हणून अशा गुरुजनांना माझी विनंती आहे की उपस्थितीबद्दल या दृष्टिकोनातून एक खास सांगतो की पणजीत आम्ही नादब्रह्म संस्थेचे काही संगीत सभा सुरू केल्या. दर महिन्याला एक संगीत सभा व्हायची आणि ती व्हायची ऑरोबिंदू, म्हणजे आपला आजचं जे विनोद प्रकार आहे त्या बाजूला एक हॉल होता ऑरोबिंदू सभागृह. त्या सभागृहामध्ये माझे पंडित गुरुजी माझे पंडित रत्नकांत रामनाथकर ह्यांनी ती प्रथा सुरू केली. ते म्हणाले तुम्ही शिकता पण तुम्हाला व्यासपीठ नको का, मग व्यासपीठासाठी काय करा. मग आम्ही एक संस्था स्थापन केली नादब्रह्म आणि त्या संस्थेमार्फत दर महिन्याला कार्यक्रम सादर करू लागलो. केवळ 3 कलाकार, एक शास्त्रीय संगीत, दुसरं वादन कुठलंही तबला वादन, पेटी वादन, संतपाबंदी वादन किंवा सतार वादन, फ्लूट वादन, आणि नंतर सुगम संगीत, असा तो कार्यक्रम आखायचे आम्ही. असे साधारण 300 कार्यक्रम आम्ही दर महिन्याला करत होतो. आणि त्या सभागृहामध्ये ते सभागृह तुडुंब भरायचं. ही मी गोष्ट तुम्हाला किती सांगतो, 1975 नादब्रह्म ही संस्था आमची ही 75मध्ये स्थापन झाली. आणि त्यावेळी अशी उपस्थिती असायची, त्या दृष्टीनं आज आता ह्या संगीत कलेचं हे जे दालन एवढं विस्तृत आणि व्यापक झालेलं आहे की अनेक ठिकाणी वर्ग चालतात पण विद्यार्थी कोणी दिसत नाही. खरोखरच वाईट वाटतं. अनेक जण येतात गुरुजन, नाही आता नवीन पिढीला संधी द्यायला पाहिजे. अरे नवीन पिढी, एक गुरु मला हल्लीच भेटला, तो म्हणाला आमच्या मुलांना संधी. अरे तुझी मुलं आहेत कुठं, आज कोण आले तुमचे विद्यार्थी मला आणून दाखवा. तो खजील झाला. सहज नुसतं बोलून चालत नाही, हो का नाही प्रेमानंद. विद्यार्थ्यांना तयार केल्यानंतर कुठंतरी व्यासपीठ द्यायचा तुम्ही प्रयत्न करायला हवा आहे, हो की नाही. राजेंद्र गावणेकर आमचे, तर त्यांच्याकडे शिकलेल्या मुलग्यांना कुठेतरी स्पॉन्सर करायला पाहिजे. आज माझ्या दृष्टीतून कुठंतरी मला एखादा कलाकार दिसला तर ज्या ठिकाणी माझं कुठंतरी चालतं, माझा शब्द कुठंतरी समजून घेतात, त्या ठिकाणी मी सहज सूचित करतो. असे काही कलाकारांना मी माझ्या परीनं व्यासपीठ द्यायचा प्रयत्न करतो. आता हा सांगायचा मुद्दा कुठला होता माझा, की त्यावेळेची उपस्थिती आणि आजची उपस्थिती. गेल्या काही 36व्या आपल्या 36व्या नादब्रह्म संस्थेच्या पंडित रत्नकांत रामनाथकर स्मृतिप्रित्यर्थ दयानंद मांदेकर, त्यावेळेचे कला व संस्कृती मंत्री, ते उपस्थित होते. फार शूड, अगदी चाणाक्ष ते बसले आणि कार्यक्रम सुरू झाल्याबरोबर पाहिले त्यांनी 36 लोक, 36वी पुण्यतिथी आणि 36 लोक उपस्थित. त्यांनी जाहीर उल्लेख केला. बोलत मला किमान एवढं तरी बरं आहे, कारण 50व्या एखाद्या पुण्यतिथीला आम्ही जातो त्यावेळी 5सुद्धा असत नाही. तेव्हा तुमचं बरं आहे असं म्हणाले. राहू द्या, हा भाग महत्त्वाचा नाही, उपस्थितीबद्दल मी बोलतो. आणि ह्याबद्दल खंत करायची गरज नाही, पण हा एक उपाय त्याला आहे. आज आम्ही काय करतो, आमच्याबरोबर जे कोणी आहेत त्यांच्याला रे जाऊया आपण समजेल मला, असंही सहज म्हणतो. दुसरी गोष्ट अशी आहे की पणजीकर म्हणाले मला यायला उशीर झाला आणि त्यामुळे तुम्हाला थोडासा विलंब झाला. असा विलंब होऊ नये म्हणून त्याशिवाय आमचा एक कटाक्ष होता, कुणीही कोणालाही बोलायचं नाही. ज्येष्ठ गायक त्या परिसरातील त्यांना बोलवायचं, दीप प्रज्वलन करायचं आणि कार्यक्रमाला सुरुवात. त्यामुळे व्हायचं काय की ह्या सगळ्या भाषणबाजीच्या कार्यक्रमाऐवजी 2 कलाकार गाऊन मोकळे व्हायचे. हा फायदा असायचा त्याच्यात. नंतर थोडासा त्याच्यात फरक झाला, कारण नवीन अध्यक्षाला मी अध्यक्ष होतो, माझे बुवा आधी प्रथम अध्यक्ष बुवा, त्यानंतर मी अध्यक्ष झालो. इथपर्यंत पाहिलं
माझ्यानंतर माझे मित्र अध्यक्ष झाले, ते म्हणाले नाही हो असं बरं वाटत नाही, ते आपल्याला कोणीतरी मंत्री वगैरे मंत्री यायला त्या दिवशी पाऊण तास उशीर झाला. ह्या गोष्टी खरं म्हणजे आता ह्यावेळी सांगायला नको होत्या, कारण उशीर झालेला आहे मला माहिती आहे, पण सांगतो याचं कारण असं आहे की सांगितल्याशिवाय कळत नाही ना. आणि म्हणून तर तात्पर्य उपस्थितीबद्दल ही अशी परिस्थिती आहे आणि त्यासाठी आपल्याला थोडंसं चंग बांधावं लागेल, आपल्याला ते निश्चितपणे ते कार्य करावं लागेल. 4-5 लोकांना पकडून आपण आपल्या गाडी घालून आणायला पाहिजे. हे झालं तर होतं असं. उद्या तुमच्या उपक्रमाबद्दल मी फार समाधानी आहे, कारण ज्ञानेश्वर म्हणाले भाऊ येणार तुम्ही, मला ते नामदेवांनी पाठवलं आहे, म्हणजे ठीक आहे मी येतो, का नाही येणार, माझ्या आवडीचा विषय मी येईन जरूर. आणि निमंत्रण पत्रिका पाहिल्यानंतर मला खरोखरच आनंद झाला. एक कितीतरी कलाकार जे अजून व्यासपीठावर प्रमुख अशा व्यासपीठावर आलेले नाहीत अशा लोकांना इथं संधी दिलेली आहे. सुशांत, इथं तुमचं मी कौतुक करतो. ज्ञानेश्वर, हे मुद्दाम सांगायचा मुद्दा असा, नामदेव साहेब हे हा तुमचा मी मुद्दाम उल्लेख करतो इथं. याचं कारण काय की धोरीदासनी तेच सांगितलं की आयोजनाच्या भागामध्ये आयोजक तत्पर पाहिजेत. आणि त्या दृष्टीनं ना हा एक माझा तुम्हाला सल्ला असेल, याच्यापुढे भाषणबाजी सोडून द्या. एखादा ज्येष्ठ गायक आहे ना, त्याला बोलवा, दीप प्रज्वलित करा आणि सुरू करा, तेवढा समय वाचेल. हे माझी मला नम्र विनंती, कारण आम्ही बोलून तेच बोलतो, तेच सांगतो, काय विशेष आहे. शिवाय आपण नेहमी काही वाचत असतो, गुरुजनाकडून ऐकत असतो, त्यातनं आम्ही